आंखें निकाल दी इसकी। औरंगजेब म्हणतोय हमने आंखें निकाल दी इसकी, फिर भी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने। हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने। हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने। हमने जबान काट दी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने। हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने। ऐ निकम्मो देखो इसके और सच में छावा है, छावा शेर का सच में छावा है। अहिल्यानगर औरंगाबाद नहीं, छत्रपति धर्मवीर संभाजी नगर। इस भारत में रहना पड़ेगा ना, इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शोभा राजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभू राजाला मानावं लागेल, भारतात राहावं लागेल। क्यों तो ये भूमि हिंदू की है, ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, ये भूमि संतों की है। संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, अरे पावन झाला हा महाराष्ट्र। आणि म्हणून आम्हाला नेहमी वाटतं आम्ही काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही दादा, पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार आहे, हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे। आणि म्हणून दार उघडलं धाराशिव मध्ये फूम परंड्यामध्ये, आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले होऊन। शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब, थोडा इको कमी करा। शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब, पुत्र व्हावा आईचा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा। महासाहेब जिजाऊंना दिवस गेले फूम परंड्यामध्ये, पुत्र व्हावा आईचा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा। असा पुत्र जन्माला घाला, आदिलशाही निजामशाही कुतुबशाही टाच फ्रेंच मुघल यांच्या मानगुटावर बसेल आणि महाराणी साहेब पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करेल, असा पुत्र जन्माला घाला। आजूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज आहे। महाराष्ट्र संपलेला, आता महाराष्ट्राला गरज, आज कुणाची तरी गरज आहे। आणि मग त्यानंतर भूम परंड्यामधून आईसाहेब जिजाऊंना शिवनेरीला नेण्यात आलं। शिवनेरी सुरक्षतेच्या बाबतीत जबरदस्त गड, कुणीतरी येणार याची चाहूल मात्र महाराष्ट्राला लागली। आईसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले, महिला मंडळ डोहाळे आंबट खायचे नाही लागले, डोहाळे तिखट खायचे नाही लागले, आणि माती खायचे तर नाहीच नाही। माती खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येत। आईसाहेब डोहाळे लागले, सांगा ना आईसाहेब काय खाऊशी वाटतं, सांगा ना। लक्ष्मी म्हणती आईसाहेब काय खाऊशी वाटतं। महासाहेब सांगतात मला घोड्यावर बैसावंसं वाटतं, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समचेरी चालवावेसे वाटतात, मला समचेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनीवर पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय। स्वराज्य निर्माण करण्याचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले। दिवस जवळ आला, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630, आणि याच दिवशी शिवनेरीलाच नव्हे अवघ्या भारताला, अवघ्या महाराष्ट्राला एक शिवरत्न मिळालं, आणि ज्याचं नाव आहे आयुष्यवर्धन जीवाशी खेळल, रयतेचं रक्षण करल, शेतकऱ्यांचं रक्षण करल, आणि मुघलांचा कर्तन काल बनल, तो छत्रपती शिवाजी राजा या महाराष्ट्रात जन्माला आला, आणि महाराष्ट्राला आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झालाय। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, आणि बाळकृष्ण नंदा घरी, आणि आनंद आनंद झाली। महाराजांचा जन्म झाला, आणि त्यानंतर एक वेगळं वलय महाराष्ट्राला निर्माण झालं। वय वर्ष झालं 10 वर्ष, आणि वयाच्या 10व्या वर्षी नको आता स्वर बी नका देऊ, म्युझिक लावलं पांढरे 4 नाही, माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे। वयाच्या 10व्या वर्षी शिवबाराजांचं पहिलं लग्न झालं, वयाच्या 10व्या वर्षी बरं का। आपली 35 वर्षाची अजून बिरेजला नाही, ते 4-5 वाजले की त्यांचे हातपायाचे थरथरायला लागतात। त्यांना माहितीच नाही, त्यांची म्हातारी वाट बघती घरी, बिचारी बायका पोरे आयुष्य संपवतायत। तरुणांनो व्यसनाच्या आधीन जाऊन थोडा म्युझिकचा आवाज कमी ठेवा, थोडासा कमी करा म्युझिकचा आवाज, कमी करायचा म्युझिकचा आवाज थोडासा।
या व्यसनामुळे लिव्हर डॅमेज, किडन्या संपल्यात तरुण पोरांच्या. आणि बारकी बारकी पोरं अशी आम्ही बघितली. ताईला म्हणलं ताई काय झालं लेकराला? ताई म्हणली काही नाही महाराज, लेकरू रोज दाराकडे बघतं आणि त्याला वाटतं माझा बाप कधी येईल. सगळ्यांचे बाप त्यांना आईस्क्रीम आणतात, नवीन कपडे आणतात, पण ह्याचा बाप कधीच गेला म्हणले एकटे पडलो आता आम्ही. मग मला सांगा तरुणांनो, तुमच्या माझ्या नंतर घरात जगणार कुणीतरी आहे. आपण करते आहोत घरात, आणि आपणच जर व्हायबल झालं तो होणार कसं? मग फार निर्णय विचारपूर्वक. सर्व देहा माझी पाहो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गमा. नरदेह दुर्लभ जाना, फार दुर्लभ आहे. विचारच केला पाहिजे आपण जगताना. महाराजांचं वयाच्या 10व्या वर्षी पहिलं लग्न झाले, आणि खरंच आपल्या 35 त्यांची बी ठरवण्यात. आता मी कुठे कीर्तनाला गेलो ना, एखाद्याच्या घरी चहा प्यायला गेलो ना, आई मला म्हणते महाराज तुमच्या तिकडली लांबची पोरगी बघा आमच्या पोराला. म्हणलं लांबची बघा म्हणजे काय विषय? कर्तृत्व कमी पडलं. कर्तृत्वच पाहिजे तरुणांनो. तुमच्या मनगटात ताकदच पाहिजे, म्हणलीच पाहिजे खरंच याच्यात कर्तृत्व. लात मारून तिथं पाणी काढते, जबरदस्त कर्तृत्व पाहिजे अंतकरणात. अरे लय हिनवलंय तुमच्या माझ्या आई बापाला. शांत नाही बसायचं. आपल्या झोपडी का बघून थुकरीत लोक एक दिवस बंगलात उभा राहिला पाहिजे नाही. असे पकवाजे आमचे सगळे महाराज मंडळी कधी गातात, कधी पकवाज वाजवतात. त्यांच्या आईबापाचा संघर्ष त्यांच्या डोळ्यासमोर येतो, आणि मग हात चालतात, आणि मग गळा असा सर सर स्वर निघतात ना गड्या, हृदयापर्यंत भिडतात लोकांच्या. प्रत्येक स्वर, तालातला प्रत्येक ताल. आणि मग मायबाप म्हणतात खरंच माझ्या पोरांनी करून दाखवलं. संघर्षच पाहिजे, जिद्दच पाहिजे हृदयात. आपली नुसती ह्यांनी करणी केली, त्यांनी चेटू केलं. अरे तुझीच करणी झाली. कोण तुझ्या करणी करायला? आपलं कर्तृत्व कमी पडलं की करणी करतं का कोणी? आपल्या कोणी काही नाही करत. आपल्या मनगटात जिद्द पाहिजे, आत्मीयता पाहिजे, अंतकरणात ताकद पाहिजे. जगाच्या पाठीवर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाच्या जोरावर काही गोष्टी खेचून आणू शकतो आपण. शांत नाही बसायचं. एकदाच आयुष्य किड्या मुंग्यांगत जगायचं नाही. माणसाचं आयुष्य मिळलंय आपल्याला, आणि असं घालवायचं का सहज? कुणाच्या तरी प्रेमात पडून मग घ्यायची का फाशी? असं घालवायचं आयुष्य? एवढं सोपं आहे? स्ट्रेट फॉरवर्ड पाहिजे माणूस आयुष्यात. त्याला त्याची ध्येय माहितीच पाहिजे. त्याच्या माथ्याचा पाय त्यांनी चिरा पडल्याला बघितलंच पाहिजे. त्याला माहिती आहे ना त्याचे आईबाप 300 रुपये रोजाव गेल्यात, मग तो दमूनच चालत नाही पोरग. व्यवसायात येणार अप्स अँड डाऊन येणार, थोडी व्यवसाय डाऊन होणार, कधी नोकरी जाणार, पण तरी उभारी धरली पाहिजे ना. सुवर्ण क्षण असतो तो आयुष्यात कलाटणी देण्याचा महाराज. काही लोक रिवर्स आलीत ना, पक्षी डायरेक्ट वरतून कधी खाली येतो. आम्ही विचार केला एवढ्यावरती जाऊन पक्षी परत खाली आला, पण आमच्या मनात विचार आला आता जो खाली आलाय याचा अर्थ त्याला याच्याही पेक्षा वरती जायचं. पक्षी खाली असाच येत नाही, तो उत्तुंग भरारी घेण्यासाठी येतो. जर दिवस संपलेलाच आहे, मावळलाच आहे, उद्या दिवस उजाडणार आहे. प्रत्येकाच्या दिवसात जीवनात एक ना एक दिवस तो दिवस आणि तो उजेड येणार आहे. फक्त आपण आपल्या पद्धतीनं संयमानं आणि सातत्यपूर्ण कष्ट या दोन गोष्टी आयुष्यातले महत्वाचे आहेत. सातत्यच पाहिजे. महाराज मी एबीमीच्या देठापासून सांगतोय बरं का, मला जी पोरं बिनकामाची बसल्यात ना त्यांच्याबद्दल फार चिड आहे, फार चिड आहे. म्हणजे तुम्हाला लोकांना सांगायला लागले ह्याला कामाला लावा, ही वेळ आली वैरी. अरे दिसन ते काम केलं पाहिजे तरुणांनो. कामच कामाचा गुरु आहे. कोणतंच काम असं खाली नाही, कोणचं भारी नाही असं काहीच नाही. अशीच मोठी मोठी माणसं अशीच मोठी नाही झाली. एका रात्रीत ते म्हणतात ना, एका रात्री श्रीमंत झाला असं नाही कोणी होत. जे नीतिमत्तेने चालतात ती सरळ मार्गी माणसं आहेत, त्यांना थोडा वेळ लागतो पण ती त्यांच्या ध्येयावर निश्चित पोहोचतात. छत्रपती शिवाजीराजे नीतिमत्तेचं जिवंत उदाहरण होते. वयाच्या 10व्या वर्षी आईसाहेब जिजाऊंनी त्यांचा पहिला विवाह केला. शुभा तुला करावं लागेल तुझं लग्न. शिवाराजे सांगतात आईसाहेब आमचं काय चुकलंय का आईसाहेब? आईसाहेब म्हणतात नाही शिवाराजे ती म्युझिक कंटिन्यू ठेवायची. ऐका सजन हो 2-3 मिनिटं राहिली अजून घेऊ ना, 2-3 मिनिटं काय अडचण नाही. म्हणजे ओव्हर टाईमचं माझं काय गणित मला माहिती नाही, पण कसं आहे इथं आलोय, तुमचे चेहरे एवढे गंभीर आहेत, तुम्ही ऐकणारा समाज आहे आणि म्हणून बोलतोय. महाराज 500 किलोमीटरने आलो, परत 500 किलोमीटर आज उद्या सकाळी कीर्तन तिथे. लोकांना वाटते बरी चालली यांचं, एवढं सोपं नाही ते गणित. घरी गेलो तर बायका बरोबर झोपलेले असते, सकाळी उठावं तरी झोपलेले असतात. थोडा म्युझिकचा आवाज कमी करा. आणि एखाद्या दिवशी पोरगी अशी निहार तोंडाकडे बघते, ती म्हणते आई कोण आहे बुवा? म्हणलं बाप आहे तुझा. आणि कोण आहे काय म्हणे ती? म्हणजे कुठल्याही
कुठल्याही गोष्टी, कुठलाही संघर्ष. महाराज आज आपल्या गावाचं भूषण जगताप महाराज, तुम्ही आज संस्थेत राहिले. जोग महाराज शिक्षण संस्थेत जाणं, तिथं पासआउट होणं, तिथून बाहेर होणं ही सोपी गोष्ट नाही. कित्येक मुलांचं स्वप्न आहे जोग महाराज शिक्षण संस्थेत 5-7 वर्ष घालवावेत आम्ही. कित्येक मुलांचं स्वप्न आहे. हे सांगायचं तात्पर्य आपले वैभव, आपलं ऐश्वर आपण मोठं केलं पाहिजे. नेहमीच मोठी केली पाहिजे आपण आपली माणसं. आज माझं खेड शॉपूर गाव आहे, पण माझ्याही गावात माझं कीर्तन असतं. मला अभिमानाने माझी लोक बोलवतात, महाराज तुमचं कीर्तन, तुम्ही जर महाराष्ट्रात फिरताना तुमचं कीर्तन आपल्या गावात का नाही होता का, मला झालंच पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी काही गोष्टी थोडी बाहुनेत बोलून जातो, पण ही गोष्ट खरी आहे सज्जनाव. एखादा व्यक्ती त्याग करतो, महाराजांनी मोठा त्याग केला, पण महाराजांचं जीवन काय त्यागाचं आहे. काय शिकायचं शिवबाराजांच्या चरित्रातून, काय शिकायचं छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या जीवनातून. काय माणसं होती निराळी. मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आईसाहेब थेट गडावर घेऊन आले. मुधोजी आईसाहेब म्हणतात, मुधोजी कन्याला गडावर घेऊन या. आणि तीच कन्या तुरु तुरु चालत शिवबाराजांच्या समोर उभी राहिली. मुधोजी म्हणतात, हे सई ते शिवबाराजे. सईबाई म्हणतात, आबासाहेब हे शिवबाराजे नाहीत, आम्ही आईसाहेब जिजाऊंना सांगतो हे कोण आहेत. थेट सई गेली, जिजाऊ आईसाहेबांच्या मांडीवर बसल्या आणि सईबाई म्हणतात, आईसाहेब आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत, पण आम्हाला वाटतं ते छत्रपती शिवाजीराजे आहेत. ते नुसते शिवबाराजे नाहीत, ते महाराष्ट्राचे छत्रपती होणार आहेत. आणि खरेच छत्रपती होते. महाराजांनी सगळी जाती धर्माची माणसं एकत्र केली. 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्यांना सौख्याने एकत्र केलं. चांगली मुस्लिम समाजाची लोक चांगलं काम करतात. आजही तुमच्या गावातही मुस्लिम समाज आहे. मला वाटतं पंगत देतात, कधी देणगी देतात, वर्गणी, त्यांचे पैसे देतात. ते काय होतं माहिती का, थोडी काही लोक आपली टाळकी विस्कवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण एकत्र झालो पाहिजे. गड्या सज्जनाव, एक राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातला मुस्लिम हा महाराष्ट्रातला आहे, त्याच्या जातीच्या दाखल्यासमोर हिंदू आहे. माझ्या जातीच्या दाखल्यासमोर हिंदू आहे आणि मग जात आहे. आपण हिंदुस्थानातले आहोत, लक्ष ठेवून ऐका. ते काय झालं, आता पाकिस्तान भारत युद्ध झालं, ते जम्मू काश्मीर मध्ये विषय झाला. एका बहादूरने मला फोन केला, म्हणजे तुमचे कीर्तन कमी झाले का. म्हणलं का, म्हणजे मुसलमानांनी हमला केला. हे विचारायची गोष्ट आहे का. काय लोकांची मानसिकता कुठं नेऊन ठेवली कळतच नाही. गाड्या कुठे गेली ही मानसिकता. म्हणजे तिकडे हमला झाला, मी काय सांगितलं, हे आदिल निजाम मुघल हे बाहेरून आले होते. इथले मुस्लिम इथलेच निष्ठावान आहेत पहिल्यापासून. ते मातीशी आजपर्यंत प्रामाणिकच आहेत. मदारी मेहतर सारखी उदाहरणं आहेत, पण काही इतिहासकारांनी मदारीच काय केला इतिहासातला, म्हणजे मदारी काल्पनिक पात्रे. कसं असेल होती माणसं या महाराष्ट्रात. मदारी म्हणतो, राजे आप जिस सिंहासन पर बैठते हो ना राजे, वो सिंहासन सजाने का काम इस मदारी मेहतर को दे दो. काहीच नका देऊ, फक्त ते सिंहासन सजवेल. काय मागितलं या माणसांनी निराळ. हे सांगायचं तात्पर्य सजन हो. आणि मग छत्रपती शिवाजीराजांनी जे वलय निर्माण केलं ना महाराष्ट्रात. महाराजांचं पहिलं लग्न वयाच्या 10व्या वर्षी झालं. महाराणी सईबाईंशी लग्न, धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब. पण सईबाई दुर्दैवी आई होती बरं का. सईबाई दुर्दैवी. मी खरं तर आज तानाजी मालुसरे किंवा एखादा निराळा प्रसंग घेऊन जातो, पण मला असं वाटलं आज शंभूराजे सांगावे म्हणून या ठिकाणी थोडा जास्त वेळ घेतला. कारण की आता लेटेस्ट छावा चित्रपट आलाय, तेव्हा सगळ्यांना शंभूराजे, 50% लोकांना शंभूराजे कळले. आम्ही 15 वर्ष पोटतिडकीने छावा सांगतोय. सईबाईंचं दुर्दैव आहे. आई 2.5 वर्षाचे 2.25 वर्षाचे शंभूराजे आणि महाराणी सईबाई डोळे दाखवत होत्या, श्वास गुदमरत होता. शंभूराजे सांगतात, आई साहेब अरे काय होते तुम्हाला. आई साहेब म्हणतात, बाळ आता नाही राहणार तुझी आई जास्त दिवस, शेवटचा श्वास जड झाला. शंभूराजे सांगतात, आई साहेब तुम्ही नाराज आहे का आमच्यावर. आम्ही तुमच्यावर नाराज नाही, पण तुमच्या आबासाहेब आमच्यावर नाराज आहेत का. आई साहेब जिजाऊंनी शब्द घेतलेल्या सईकडून लग्नाच्या दिवशी शेवटपर्यंत 7 दिवशी शिवबाला 8 लग्न केली महाराजांनी. पण सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर होतं. महाराजांचं सगळ्यात जास्त प्रेम होतं. पण महाराज भेटायला नाही आले सईबाईच्या शेवटच्या काळात. एकीकडे विजापूरून अफजल खानाचं या ठिकाणी संकट खऱ्या अर्थानं तुळजापूरकडे या महाराष्ट्रात येत होतं, आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या. लक्ष देऊ नका सज्जनाओ, लय महत्वाच्या विषयाला स्पर्श केलाय. पण या काळात महाराणी सईबाई म्हणतात, शंभूराजे तुमच्या आबासाहेब नाराज आहेत, त्यांना आम्ही शब्द दिला होता शेवटपर्यंत 7 दिन खांद्याला खांदा लावून उभी राहील. पण सई संघर्षात असेल महाराज तुमच्या, पण या सृष्टीच्या नियमापुढे कुणाचं चालत नाही. शंभूराजे आमचा प्राण फार जड झालेला आहे.
जावं लागला मला, पण आमची एक इच्छा आहे, तुमच्या आबासाहेबांनी शेवटचा हात आमच्या हातावर ठेवा. येतील ना आई साहेब, येतील आमच्या आबासाहेब. गेले शंभूराजे शोभाराजांना थेट घेऊन आले. आबासाहेब आमच्या आई साहेब नाराज आहेत. ते असं म्हणतात तुम्ही त्यांच्यावर नाराज आहे. शंभू बाळ, तुमच्या आई साहेबांनी शब्द दिलता आम्हाला, शेवटपर्यंत साथ दिली. आई साहेब जिजाऊ म्हणतात शोभाराजे हे असं सांगायचं नसतं शंभूराजांना, या तुमच्यातल्या दोघातल्या गोष्टी तुमच्या दोघातच ठेवायच्या. नाही आई साहेब. आणि मग छत्रपती शिवाजीराजांनी महाराणी सईबाईंच्या हातावर ठेवला. सई लय जीव आहे का माझा तुझ्यावर, पण तू अशी जरा अर्धवट सोडून चालली. तू शब्द दिला होतास शेवटपर्यंत साथ देईल म्हणून, का साथ सोडते सांग ना सई. जो सईबाई शब्द बोलल्या ना घड्या, तर इतिहासात सुवर्ण अक्षरात खटला गेला. महाराणी सईबाई सांगतात महाराज साहेब आमचा श्वास जरी चालला असेल तरी एक नवीन श्वास हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, जो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढे. शंभूराजे हो शंभूराजे, आज झुकायचं नाही कुणा समोर. सगळ्यात महत्वाचा आपला हिंदू धर्म आहे आपल्यासाठी, आणि हिंदुत्व ही शान मान आणि शान आहे. शंभू बाळ लई अडचणी येतील, पण एक शब्द लक्षात ठेवायचा की आई म्हणली होती छावा आहे माझा संभाजी. आई साहेब महाराणी सईबाई म्हणतात शोभाराजांना महाराज साहेब ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचं पोरग छावा असतं. छावा आहे आपला संभाजी राजा, आणि खरंच छावा होता, खरंच छावा होता. अरे कुणाची मजा नाही या भूतलावर धर्मवीर शंभूराजांना हात लावायची. ऊन मारा पाऊस धारा, ज्याला सगळ्यात जबरदस्त असा घोड्याला एका सेकंदात फिरवणारा राजा होता. पापणी लावायच्या आधी कुठल्या कुठं घोडा काय ताकद असन. वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण सत्य साहित्याची निर्मिती करणारा, एका हाताने तलवार एका हाताने लेखणी घेऊन साहित्य निर्माण करणारा, दुसऱ्या हाताने तलवार घेऊन रणांगण गाजवणारा, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात हे जात सांगणारा सर्जा होता. तो झुकणार होता का. आपल्या माणसांनी फसवलं आणि गणोजीच्या फितुरीमुळं शंभूराजे पकडले गेले. 20 फुटावनी साखळदंड टाकले. 20 फुटावनी आई कुणाची मजा नव्हती व महाराजांना हात लावायची. धर्मासाठी लढत होते, कर कर बाहुदंड वाजत होते. काही म्हणतो राजे आपण पकडले गेलो राजे. राजे सांगतात कवी यांची मजाल नाही या संभाजीला हात लावायची. 20 फुटावनी साखळदंड या मातीतून फरफटत नेला आपल्या राजाला. उंटाला बांधून विदूषकागत हाल केलतो. त्या राजाने आयुष्यभर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. त्या छत्रपती शिवाजी राजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, या स्वराज्याचं रयतेचं शेतकऱ्यांचं या प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो आयुष्यभर तडफडला, त्याने एक एक क्षण स्वराज्यासाठी अर्पण केला. तो आज आपल्याच माणसाने पकडून दिला. सख्खा मेवणा होता गणोजी, उंटाला बांधून नेत होते. नाही साहेब त्यास कवी कलश म्हणतो राजे डोळे भरून आलेत तुमचे, आणि तुमच्या तर आई साहेब म्हणतात छावा आहे आमचा संभाजी. कवी जखमामुळे नाही रडत रे, पण त्या गणोजीला म्हणावं या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर. सगळीकडे किल्ले दिले असते, फक्त एकदा बोलला पाहिजे होतास. फसवलं गेलं होतं, वाईट वाटत होतं महाराजांना. औरंगाच्या हातात बळ तरी लागले असते का महाराज. एका झपक्यात शोभाराजांनी अफजल खान उडवलेला. मी जस कधी पुन्हा येईल त्याचा अफजल खानाचा अर्धा तासाचा प्रसंग उभा करेल. मी हैदराबादमध्ये मी अफजल पडतो, ते गायब नाही तिकडं. ते म्हणलं हम घर घर मी अफजल पैदा करेंगे. माझं तिथे कीर्तन असतं महाराज. तिथं जाऊन सांगितलं तू घर घर मी अफजल पैदा कर. हे शिवरायांचे सगळे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. हे ताकद या महाराष्ट्राची आहे. सजग परखड आणि सूचक हे धर्मावर वाक्याने बोललंच पाहिजे. नाही तिथं भीती नाहीये. मग देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देशासाठी देवासाठी धर्मासाठी समाजासाठी जी माणसं जगतात ती अजर आणि अमर होतात इतिहासात. फार वर्ष नाही जगली मोठी माणसं, फार कमी वर्ष जगली, पण शेवटपर्यंत इतिहासात आज त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. 42 वर्ष तुकोबांचा परमार्थ, 22व्या वर्षी ज्ञानोबाराय समाधीला. खऱ्या अर्थानं मला वाटतं शामनाथ महाराजांची समाधी, शामनाथ बाबांची ना, शामनाथ बाबांच्या बद्दल एक शब्द बोलतो, जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन जाने के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. केलेली कर्म आहेत की आज ही माणसं संजीवन समाधी. ही समाधी म्हणजे सोपी नाही.
की माऊली ज्ञानोबा आहे 22व्या वर्षी निघाले. 22व्या वर्षी भगतसिंग कमी वयात 39 वर्ष विवेकानंद भारताचं नाव जगाच्या पटलावर. 50 वर्ष आयुष्य शिवरायांना आणि 32 वर्षाचा छावा आज पकडला गेला या मातीतून फरफटत उंटाला बांधून. आई 40 दिवस देव फाडला हो. काय वाटलं असेल महाराजांना? तुम्ही कल्पना करा ना, डोक्यापासून नाकापर्यंत सगळ्या जखमा हो, सगळी कातडी सोडली महाराजांची. जगदंब जगदंब. काही म्हणतो राजे काय होतंय? राजे सांगतात कवी काय नाही रे होत, पण राजे डोळे भरून येत आहेत. कवी अरे अंगावर काटा यायला कातडीच राहिली नाहीत रे बाबा. कुठून अंगावर शहारे येतील माझ्या, कुठून अंगावर काटा येईल? पण एक वेदना देणारे माझे डोळे जे माझ्या आबासाहेबांना शेवटचं पाहू इच्छितात, जे माझ्या महाराणी सईबाई म्हणतात माझा संभाजी छावा आहे. आणि जर छावा चुकला ना कवी, माझ्या आईचा शब्द खोटा ठरेल रे. हे स्वराज्य माझ्यासाठी कधीच लक्षात नाही ठेवणार. छावा म्हणून जन्माला आलोय कवी, आणि ताट म्हणून छावा म्हणूनच मरणार आहे. छावा म्हणून मरणार आहे. अहो आई साहेब हळदी लावायला पाहिजे होतं शिराळ कोणीतरी आहे. मिठाचं पाणी ओतलं सैतानाने, पाण्यातून मासा बाहेर काढावा असा तड पडला असता. पण छावा एवढा बी हल्ला नाही, एवढे बी हल्ली नाही शंभराचे. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. हमें देखना है, हमने 7.5-8 साल का था जब देखा था संभाजी को, अब 32 साल का हुआ है. हमें देखना है कैसे दिखता है हुजूर. उसके सामने मज्जा हुजूर. एका झपक्यात उलटा करेल तुम्हाला. महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर. शब्द काय स्ट्रॉंग. त्याच्या आबासाहेबांनी अफजल खान फाडला होता हुजूर. कुछ ख्याल में आ रही क्या बात. औरंगजेब म्हणतो नादान हो, अरे तो हमारे तरफ से हो क्या संभाजी की तरफ से हो? हुजूर इस वक्त हम सच्चाई की तरफ से हैं. वो झुकता नहीं है हुजूर. आम्ही डोक्यापासून नखापर्यंत फाडलाय हुजूर. लई रक्त अंबाळ झालेला वाघ आहे. पण हुजूर शेवटी आम्हाला रडायला आलो. मिठाचं पाणी टाकलं तरी आबासाहेब आणि आईसाहेब म्हणतोय तो. त्याला त्याच्या आईसाहेब आठवतात हुजूर. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? या औरंग्याने उभी आयुष्यात बापाला नीट सांभाळलं नाही. आणि मरताना छत्रपती शंभूराजांच्या मुखात बापाचं नाव होतं. औरंगजेब बापाला मोजून पाणी द्यायचं एवढंच. आणि आपली महाराष्ट्रातली माणसं बाप गेल्यानंतर बी त्याला पाणी पाजतात. या महाराष्ट्राचं वैभवी. औरंगजेब म्हणतो पण हमें देखना है कैसे दिखता है अब. हुजूर तो मानच खाली घेत नाही. त्याचा मित्र कवी म्हणतो, आणि खरंच कवी म्हणत होता राजे अरे सोडा ना राजे मान. राजे सांगतात हे मान त्यावेळेसच झुकल ज्यावेळेस ती या धडाच्या वेगळी होईल. जिवंतपणी तर नाही झुकू शकत ही मला. कारण माझी आई म्हणती माझा संभाजी छावा आहे. जर मी जर छावा आहे तर मी झुकल कसा? आणि मग औरंगजेब म्हणतो डोळे बघितले ये आंखें सताती है देखो देखो निकम्मो. अरे कैसी है इसकी आंखें. एवढ्या रक्तात माखलाय तरी थेट बघतोय. देखो इसकी जबान कैसी बोलती है. 8 साल का था तब भी ऐसी बोलती थी इसकी जबान. अब तो 32 साल का हुआ है. अल्लाह ऐ परवरदिगार. औरंगजेब हृदयातून बोलत होता आज. बघा शंभूराजांचं मरण हे का जिवंत ठेवून गेलं महाराजांना. औरंगजेब म्हणतो अरे इस जैसा है निकम्मो हे. अरे इस जैसा एक तो संभाजी देते अल्लाह. पूरी सल्तनत पे दुनिया पे राज करते हम. एक शंभूराजा जन्माला आला असता तर पूर्ण जगावर राज्य केलं असतं हुजूर. वो शंभूराजा आप जैसा नहीं है हुजूर. तो सगळे 18 पकड जाते 12 बोलते सोबत घेऊन लढलाय हुजूर. त्याचं नाव इतिहासात कोरलं जाणार आहे. पर हुजूर हमें लगता है तुम्हारा कुछ भी नहीं रहेगा हुजूर. आज औरंगजेबाबरोबरचीच माणसं त्यांच्या विरोधात बोलत होती. कारण माहिती होतं या क्षणाची. हा शेवटचं एक वाक्य बोलणारे सेवेला पूर्ण विराम देणारे. महाराज माझे बिटाचं दुखत्यात थरथर करतात हातपाय.
पण हे बोलत असताना अगदी हृदयातून बोललं पाहिजे. आणि मी ज्या हृदयातून मांडतोय त्याच हृदयातून तुमच्या डोळे भरून आल्यात. आमच्या पुरुषांचे बी डोळे भरून आल्यात. त्यांना माहिती आपल्या छाव्याने आपल्यासाठी काय काम केलंय. त्यांना माहिती आपल्या शंभूराजांनी आपल्यासाठी काय काम केलंय. अहो कीर्तनच झाली नसती इथे, नाही तलवारी ठेवल्या असत्या तुमच्या आणि माझ्या, कत्तलखाने उभे राहिले असते तर शंभूराजे आणि शिवबाराजे जन्माला नसते आले तर. हा कपाळावरला टिळा शिजतोय ना, महाराजांमुळे शिल्लक आहे. हा धर्म शिल्लक आहे ना, फक्त शिवरायांमुळे आणि शंभूराजांमुळे आहे. म्हणजे अनेक महापुरुषांनी कार्य केलंच आहे, पण इतिहासात वेगळं काम शिवरायांचं आणि शंभूराजांचं आहे. आता मात्र औरंगजेबानं 40 दिवस दिव फाडला ना, पाण्यातून मासा बाहेर सताड फाडला असता एवढी हालत नव्हती महाराज. ये आंखें निकाल दो इसकी, ये आंखें हमको सताती, ये आंखें निकाल दो. अरे इस जैसा पुत्र हमारे जलान खाने में क्यों नहीं पैदा होता. डोळे काढले, डोळे गरकर फिरत होते आणि औरंगजेब म्हणतो इसकी आंखें निकाल दी. अरे इस जैसा पुत्र हमारे जलान खाने में क्यों नहीं पैदा होता. औरंगजेब तू काही याडपट आहे घरी तुझ्याकडे. आणि शंभूराजे छत्रपती धर्मवीर शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या कुशीत, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या मुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती सजावा. असं होतं शौर्य, असा होता त्याग. डोळे काढले, जीभ काढली, सपकन हात कापले, पाय कापले, आणि मग शेवटचं वाक्य औरंगजेबाच्या मुखातलं. आपल्यातलं कोणी म्हणलं असतं तर नवल नव्हतं, पण म्हणत कोण होतं, म्हणत औरंगजेब होता, म्हणून हे नवल होतं. औरंगजेब म्हणतो हे संभाजी, अरे क्या याद आ रहा है. इथं तलवार ठेवलेली महाराजांच्या. कवी कलश म्हणतो राजे काय आठवते. त्यावेळेस महाराजांना आठवत होतं आबासाहेब डोळे मिटून घेतो. आबासाहेब सांगा आमच्या आई साहेबांना तुमचा छावा झुकला नाही. हा धर्म त्याच्यासाठी फार महत्वाचा होता, धर्म त्याच्यासाठी महत्वाचा होता. डोळे मिटून घेतो तुमचा छावा. आज आबासाहेब आई साहेब तुमच्या भेटीला येतो. हमने आंखें निकाल दी इसकी. हे वाक्य सुवर्णाक्षरात दिले गेले इतिहासात. सेवेला पूर्णविराम देतो या वाक्यानं. हमने आंखें निकाल दी इसकी. औरंगजेब म्हणतोय हमने आंखें निकाल दी इसकी, फिर भी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. हमने जबान काट दी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. ऐ निकम्मो देखो इसके और सच में छावा है, छावा शेर का सच में छावा है. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. बोलो भारत माता की जय. हरे हरे जय श्रीराम, जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली.